चला तर आज बनवूया आपण मिसळ. त्यासाठी लागणारे साहित्य 4 कांदे, 2 टोमॅटो, धने, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, मिरची, खोबऱ्याचं खीस. सर्वप्रथम आपण जिंजर गार्लिक पेस्ट आणि टाकून तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यात आपण कट केलेला कांदा टाकूया. तो चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया. कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो आणि मिरची टाकून फ्राय करून घेऊया. त्यानंतर खोबरं खीस, धने, गरम मसाला हे सर्व मिक्स करून चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया. हे सर्व फ्राय झाल्यानंतर थोडे तीळ टाकून फ्राय करून घेऊया. सर्व मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. आपला मसाला तयार झाल्यानंतर आपण दुसऱ्या पॅनमध्ये एक तेल टाकूया. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर त्यात कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक कट करून टाकणार आहोत. कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर त्याला कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात 2 चमचे धना पावडर, 1 चम्मच हळद, 2 चम्मच नमक, 3 चम्मच कांदा मसाला, 3 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच जिरा पावडर हे सर्व मसाले त्यात टाकून मिक्स करून चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत. हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपण बनवलेली ग्रेव्ही आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि ही ग्रेव्ही आणि ते मसाले सर्व मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सुहाना मिसळ मसाला टाकणार आहोत आणि ह्या सर्वांचा एकजीव करून चांगलं याला तेल येईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत आणि त्याच्यात आपण भिजत घातलेली मटकी टाकणार आहोत. मटकी आणि हे सर्व ग्रेव्ही एकत्रित मिक्स केल्यानंतर चांगल्या प्रकारे याला तेल आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून याला चांगलं मिक्स करणार आहोत. पाणी टाकून वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण कोथिंबीर वगैरे टाकून याला एक छोट्या हलक्या फ्लेमवर चांगला उकळी येऊ देणार आहोत आणि त्याच्यानंतर याला
खूप छान प्रकारची अशी तर्री येते आणि ही मिसळ खूप छान प्रकारे बनलेली आहे आपली. ही खाऊन टेस्ट करून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. एका प्लेटमध्ये सर्व करूया आपण. आता याच्यामध्ये थोडा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू घेतलेले 3 पाव घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये आपण फरसाण घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये आपण हे सॅम्पल घेत आहोत आणि हे दही घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे ही आपली मिसळ तयार झालेली आहे. तुम्ही नक्कीच ही एकदा वेळेस बनवून पाहू शकता व आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.